कितीही काही झालं तरी मी माझ्या फ्रेंडच्या लग्नाला जाणार म्हणजे जाणार. आता आमची नवरी बघू कशी दिसते, मावशी बघू चला. तर आमच्या आडनू आता त्याच्या सिंबाला पण घेऊन आला आहे ना. आता वेट करतोय की हल्दी कधी स्टार्ट होईल, कारण एंगेजमेंटलाच इतका लेट झाला आहे. सो हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मला जायचं आहे माझ्या बेस्ट फ्रेंडच्या मेहंदीला. तर आता निघायचं आहे मला. आवरते मी आणि अर्णय झोपला आहे, आता तोही उठेल आणि मग जाऊया. म्हणजे आज बोलता बोलता आज तिची मेहंदी पण आली. किती पटापट दिवस गेले असं समजलं पण नाही. कधी लग्न ठरलं, कधी ते आता परवावर लग्न आलं. पण ठीक आहे, चला आता मेहंदीला जायचं आहे. खूप एक्साइटमेंट पण आहे आणि तिचं लग्नही होतं आहे म्हणून दुःख पण होतं आहे. पण काही हरकत नाही, तिला नाशिकमध्येच दिलं आहे म्हणून ती जवळच आहे. आणि आवरायचं पण आहे पटपट. आणि मला इतकी सर्दी झाली आहे, म्हणजे 365 दिवसापैकी फक्त 65 दिवस मला सर्दी नसते, बाकी 300 दिवस मला सर्दी असते. आणि आता जाऊ दे, मला तर सर्दीची पण सवय झाली आहे. पण चला, कितीही काही झालं तरी मी माझ्या फ्रेंडच्या लग्नाला जाणार म्हणजे जाणार. समजलं? घेऊन मी दिली ती घरची. चल पटकन. तर आता आम्ही निघालोय और लेटच झाला तरी पण नेहमीप्रमाणे आम्हाला. आणि चला, थोडी सर्दी माझ्या बाबूला पण झाली आहे ना बाबा, काही नाही, निघून जाईल है ना. तर चला, सगळे तिथं वेट करताय, पटकन जाऊया. चल पटकन चलो. आणि हा ड्रेस म्हणजे आता असं नीट दिसत नाहीये, पण हा माझ्यासाठी खूप जास्त खास आहे, कारण ही माझ्या मम्मीची खूप जुनी साडी होती, त्याचा मी तो स्टिच केलाय आणि एकदम मस्त स्टिच पण केलाय तिने. सो चला आता पटकन निघूया, कारण लेट झालंय. ऑल टाइम आलो आता आम्ही लोकेशनला. आता आमची नवरी बघू कशी दिसते, मावशी बघू चला. नेक्स्ट डे. हॅलो, आज आहे डे 2. म्हणजे चला, आज आहे एंगेजमेंट प्लस हळद. डिस्टर्ब यार. तर आता आम्ही निघालोय. पहिले एंगेजमेंट आहे आणि मग हळद आहे. पण याला दुसरीकडे शूट आहे, म्हणजे त्याच्याच फ्रेंडच्या बहिणीचं आहे. एक शूट करून आलो ना. हा, आता दुसऱ्या शूटला तो चाललाय, म्हणजे तो मला ड्रॉप करून मग तो पुढे जाईल. मग चला आता मस्त एन्जॉय करूया. बाय. तर आता आम्ही निघालो. चलो. तर आमच्या आडनू आता त्याच्या सिंबाला पण घेऊन आला आहे ना. दाखव सिंबा, दाखव. आता आम्ही सिंबाला पण घेऊन चाललो आहे ना बाबड्या. डॅडा अजून बाबा. बाबा नाही आले. मम्मा, डॅडा, अर्नय. दिसतीये छान. तू पण हँडसम 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 बघ.
स्टार्ट झाली आता एंगेजमेंट आणि खूप छान दिसते ती, खूप छान. चला आमचं आता आल्या आल्या चालू झालं. हाय, आता वेट करतोय की हळदी कधी स्टार्ट होईल, कारण एंगेजमेंटलाच इतका लेट झाला आहे, त्यामुळे आता हळदी कधी स्टार्ट होईल. बापरे, ऑलरेडी खूप लेट झाला, पण ती खूप गोड दिसते, खरंच खूप गोड दिसते. अजून तिच्या आधी आपण तुलाच लावून देऊ. चल बसा. हळदीचा असा मस्त असा सेटअप रेडी झालाय. बस आता आमच्या नवरीचा वेट आहे इथे. The next day. हॅलो गाईज, आज आहे डे 3 आणि आता आहे रिसेप्शन. म्हणजे सकाळी वैदिक झालंय त्यांचं. ॲक्च्युली काल जास्त काहीच ब्लॉग घेता आला नाही, कारण इतकी धावपळ चालू होती. म्हणजे एंगेजमेंट पण होती, हळद पण होती, खूप काही म्हणजे धावपळ. आणि त्यात अस्मी नव्हता म्हणून आरनाईला मलाच बघायचं होतं, त्यामुळे जास्त काही शूट नाही करता आलंय. पण आज बघू आता किती होतं. आणि आज सकाळी गेली नाहीये मी, तर थोडीशी शिव्या ऐकायची आहे तिच्या. पण ठीक आहे, चला निघूया. हॅलो, तर आता पोहोचलोय, एकदम टाइमावर पोहोचलोय. आता एंट्री चालू होते त्यांची. मस्त झालं, लग्न लागलं आणि इतकं इमोशनल वाटत होतं यार, की म्हणजे कॉलेजला जायचो त्यावेळेची मस्ती आणि आज तिच्या लग्नात येऊन बसली. खूप वेगळी फिलिंग आहे, खरंच इमोशनल वाटते. काकू काकांकडे बघून जास्त इमोशनल वाटतं, कारण त्यांच्या डोळ्यात कंटिन्यू पाणी आहे. मी हिंदीपासून बघते मी त्यांना आणि वाटणारच, कारण मुलगी जाणं म्हणजे फार वेगळी गोष्ट आहे. चला, खूप गोड दिसते ती, खूप जास्त गोड दिसते. काय खायचं तुला? काय करतो तू? फोटो काढले ना तू? कसे फोटो काढले रे? चला आता जेवण करतो आणि काहीच जास्त शॉर्ट नाही घेता येते, कारण सर्वांशी भेटणं आणि काही फ्रेंड्स खूप दिवसानंतर भेटलो आम्ही, त्यामुळे आम्ही गप्पाच मारत बसतो. ती तिकडं चाललंय. ठीक आहे, चला ती फ्री झाली की मग आपण तिच्याशी बोलू, कारण आज तिचा दिवस आहे. आज तिला काय ते करू द्या, जगू द्या. आता जेवण करू आणि थोडा वेळ थांबू आणि मग जाऊ, कारण अरणाईचं पण जेवण बाकी. आणि सर्दी इतकी झाली, म्हणजे मी इतकी जाम झाली आहे खरं सांगायचं तर. पण तरी मला यायचंच होतं लग्नाला. मी ठरवलं होतं किती काही झालं तरी मी येणारच आहे. पूर्ण टॅबलेट खाऊन 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 मी आज इथे आली आहे. पण खूप छान वाटतंय तिला बघून. ती खूप जास्त हॅप्पी आणि मस्त सगळं छान चाललंय. सो ती अशीच हॅप्पी राहो ही इच्छा. आता आमच्या ग्रुपमधल्या 3 विकेट पडल्या. माझी झाली आहे, शिवानी आणि आता ही वैष्णवी. आमच्या 3 विकेट पडल्या, अजून आमच्या 2 विकेट पडायच्या बाकी आहे. चला आता त्यांचंही लवकरच होईल. मम्माच्या बॅगेतनं काय काढतोय तू? काय काढतोय? ए काय काढतोय? पाणी प्यायचा? ओके. आता निघालो आम्ही तिथून, मस्त जेवण वगैरे केलं, तिला भेटलो. पण तिथे काही जास्त क्लिप्स घेताच आल्या नाही मला, जेवढं एंट्रीचं घेतलं तेवढंच. पण आता आम्ही आलो आमच्या फेवरेट ठिकाणी, है ना बाबू? काय आलंय, काय प्यायचं तुला? कॉफी. हे बघ मम्माने कशी तुला हेलेला, लिपस्टिक लागली बघ मम्माची. अजून लावू का तुला? आता कोल्ड कॉफी प्यायला आलोय आम्ही, है ना बाबा? हा हा म्हणायचं का? हो. आणि आम्ही आमच्या आता सिम्बाला प्रत्येक ठिकाणी घेऊन जातो. अरे सिम्बाला काय झालं हे? त्याच्या दोरा निघाला सिम्बाचा. हॅलो गाईज, तर आलो आम्ही घरी, फ्रेश वगैरे झालो आणि छान झालं सगळं. लग्न मस्त, मेहंदी, हळद, रिसेप्शन, सर्व गोष्टी एकदम मस्त झाल्या. ती पण खूप छान दिसत होती. तिच्या म्हणजे जे सासरकडचे आहेत आत्ता जिला तिला दिलं ते लोकही खूप चांगले आहेत, म्हणजे एकदम मस्त झालं. पण
काका आणि काकू खूप जास्त इमोशनल होत होते. खूप म्हणजे होतं यार, प्रत्येकाला होतं. जेव्हा ज्यांची मुलगी जाते त्यांनाच कळतं कसं वाटतं ते. खूप म्हणजे कंटिन्यू त्यांच्या डोळ्यात पाणी होतं आणि त्यांच्याकडे बघून मलाही खूप रडायला येत होतं. म्हणजे खूप साधे आहेत काका काकू, खूप साधे लोक आहेत ते. खूप हळवे आहेत काकू, खूप हळवे आहेत. म्हणजे त्यांच्याकडे बघून बघून मला एकदम असं रडायला येत होतं. पण आम्ही इतकं कंट्रोल केलं. जास्त काही क्लिप्स पण नाही घेता आल्या कारण कंटिन्यू फ्रेंड्ससोबत म्हणजे खूप दिवसानंतर आम्ही सर्व पण भेटलो. त्यामुळे भेटणं, बोलणं त्याच्यामध्ये आणि तिच्यासोबत असं थोडं बोलणं, तिच्याकडे म्हणजे तिच्यासोबत जाणं, असं त्यामध्येच आमचा खूप टाईम गेला. त्यामुळे जास्त काही मी व्लॉग घेतला नाही, पण खूप एन्जॉय केला आम्ही. खूप म्हणजे खूप एन्जॉय केलं. चला, तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. मावशीच्या लग्नाला मज्जा आली का? कशा डान्स केला तू तिथे? कशा? बरं चला, आता बाय करायचं का आपण सगळ्यांना? चला बाय.